महाराष्ट्र शासनाची नवीन योजना नागरिकांना दर महिन्याला 3,000 रुपये आर्थिक मदत। या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या अटी असणार आहे? या योजनेत लाभ घेण्यासाठी निकष काय असणार आहे? या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे काय लागणार आहे आणि ती कुठे नेऊन द्यायची ते सविस्तर बघणार आहोत आणि तो फॉर्म सुद्धा कुठे द्यायचा याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। चला तर आता सविस्तर माहिती समोर बघूया। त्यासाठी केंद्र आणि राज्य शासन अनेक योजना राबवत आहे। त्यातच आता राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे। मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून 60 वर्षावरील 55,000 ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। या योजनेतील प्रत्येक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट 3,000 रुपये जमा होणार आहेत। बुलढाणा लोकसभा मतदारसंघात या योजनेच्या कामाला गती देण्यात आली आहे। मुख्यमंत्री वयोश्री योजना 60 वर्षांवरील वृद्धांसाठी वृद्धांना सन्मानाने जगता यावे, वृद्धांना अडीअडचणीच्या काळात काही मदत व्हावी म्हणून या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे। 2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केली। त्याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली। ही योजना आता महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय पोहोचण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मानस आहे। सध्या गावागावात मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू आहे। मुख्यमंत्र्यांकडून आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना ही सर्व कागदपत्रे जमा करण्याचे आदेश दिले आहेत। सरकार समन्वय शाखा प्रमुख सर्व कार्यकर्ते या कामाला गुंतले आहेत। प्रत्येक गावखेड्यात जाऊन वृद्ध नागरिकांची बैठक घेऊन या योजनेचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे। लाभ घेण्याची विनंती करीत आहे। 60 वर्ष वयोगटातील ज्येष्ठ आणि वृद्ध नागरिकांना या योजनेतून मिळणाऱ्या 3,000 रुपयांमुळे आर्थिक फायदा होणार आहे। त्यांच्या दररोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही। या योजनेतील लाभार्थ्यांना आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड, 2 पासपोर्ट फोटो आणि स्वयं घोषणापत्र अशी काही कागदपत्रे 2 प्रतीत ऑफलाईन संबंधित व्यक्तीकडे जमा करावायची आहे। सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र व्यक्तीच्या खात्यावर लवकरच 3,000 रुपये जमा करण्यात येणार आहे। ही रक्कम आता तरी 1 वर्षासाठी आहे, परंतु भविष्यात या योजनेतून मिळणाऱ्या रकमेत काही बदलही होण्याची शक्यता आहे।